आज आम्ही शेकडो कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. कारण की आमच्या विभागामध्ये खडेबोलेली विभाग असो, आशेल्यापाडा असो, इथे काहीच कामं झालेली नाही आहे. मग लोकांची खूप नाराजगी होती. वारंवार सांगूनही लोक नगरसेवक किंवा इतर लोकप्रतिनिधी कामं करत नव्हती. त्याच्यामुळे आम्ही नाराज होऊन लोकांच्या सेवेसाठी आणि लोकांच्या कामासाठी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे, जेणेकरून लोकांची कामं झाली पाहिजे. एकंदरीत तुम्ही कुठल्या पक्षात होते आणि कुठल्या पक्षातून या ठिकाणी आला? मी भारतीय जनता पार्टीमध्ये युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष होतो. तर आता त्या ठिकाणी तुमच्या भाजपचे आमदार आहेत, त्यांच्या कामाला तुम्ही नाराज आहात का? आमदारांच्या व लोकप्रतिनिधीचे नगरसेवक झालेत. नगरसेवक लोक फोनच उचलत नाही लोकांचे. त्यांना 100, 150, 200 फोन केले तरी लोक फोन उचलत नाही. त्याच्यामुळे स्थानिक जे लोक आहेत ते नाराज होते. मग ते लोक आम्हाला तक्रार करायचे. आम्ही फोन करायचो नगरसेवकांना, तेही उचलत नव्हते. त्याच्यामुळे आम्ही नाराज होऊन आज शिवसेनेमध्ये लोकांची जेणेकरून कामं झाली पाहिजेत म्हणून आम्ही प्रवेश केलेला आहे. आणि हे पण सत्तेतच आहेत आणि ते पण सत्तेतच होते. काय विश्वास आहे या ठिकाणी येऊन तुमची कामं होती? डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या कामाला प्रेरित होऊन आज आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. भाजपचं असं म्हणणं आहे की तुमच्याकडे कोणतेही पद सध्या देण्यात आलेलं नव्हतं. काय भाजपचे जे युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत त्यांनी असं सांगितलं होतं की त्यांच्याकडे आता कोणतंही पद नव्हतं भाजपचं. पद बघा, भाजपाचं पद हा 3 वर्षाचा असतो, मलाही माहिती आहे. पण मी जे राजीनामा लिहिलेला आहे ते सदस्य पदाचा राजीनामा दिलेला आहे. सक्रिय सदस्य असं मी राजीनामा दिलं आहे. पद मला माहिती आहे 3 वर्षाचंच हे पद माझ्याकडे तेव्हा नव्हतं. पण जे मी राजीनामा तुम्ही जे बघा ते सक्रिय सदस्याचा मी राजीनामा दिलेला आहे. किती जणांनी प्रवेश केला असेल? आज मला वाटतं एक 100पेक्षा जास्त लोकांनी प्रवेश केलेला आहे. श्री चंद्रकांत म्हात्रे, चंद्रशेखर एकनाथ म्हात्रे यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, शिवसेना मुख्य नेते आणि त्याचप्रमाणे कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या विचारावर आणि त्यांच्या कामावर विश्वास ठेवून आणि आपल्या विभागाचा विकास होण्यासाठी आणि जे कार्य चालू आहे त्या कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी आज चंद्रशेखर म्हात्रे यांनी शिवसेनेत त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलेला आहे. त्यांचं शिवसेनेमध्ये आम्ही स्वागत करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी निश्चितपणे शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी राहील. भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना त्यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि आता कुठेतरी कल्याणपूर्व शिवसेनेकडून भाजपला धक्का असं म्हणता येईल. तो प्रश्न नाही, पण त्यांना त्यांचा जो विचार आहे आणि शिंदे साहेबांची आणि खासदारांची काम करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीवर विश्वास ठेवून त्यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे.